श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू चिंता करू नकोस. फक्त हा संदेश तू शांतपणे ऐकून घे. तुझ्या सर्व समस्यांचे निवारण होईल. अरे बाळा, खऱ्या भक्तीला दिखाव्याची गरज नसते. म्हणून तर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे काळजी करू नकोस. तुझं दुःख कायम राहणार नाही, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे मी तुला नेहमीच मार्ग दाखवत असतो, ज्या तुला तुझ्या आयुष्यात सुख आणि आनंद देत असतात. एकदा लक्ष देऊन बघ तर खरं. मी तुला काय सांगत आहे हे ऐक तर खरं. नक्कीच तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. माझ्या बाळा, सगळी लेकरं आईला मायेची आणि एकसारखीच असतात. तसंच तुला पण सगळे मायेचे का वाटत नाहीत? अरे बाळा, तुझ्या आयुष्यात आणखीन खूप संकट येतील, पण बाळा तू चिंता करू नकोस, कारण तू खूप खंबीर होणार आहेस हे मला माहीत आहे. जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा तू सत्याच्या मार्गाने चालत असतो तेव्हा तुला अपमानाच्या ठेचा खूप लागतात, पण बाळा त्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझे कार्य प्रामाणिकपणे करत राहा. अरे चांगलंच होणार आहे हा विचार मनात ठेव. नेहमी परमेश्वर तुझ्या सोबत आहे हा विश्वास मनात ठेव. तुझा प्रत्येक क्षण हा आनंदाचा असेल. अरे मी नेहमीच तुला खूप काही सांगत असतो, पण बाळा आजही मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यासाठी आजचा हा संदेश खास तुझ्यासाठी आहे. म्हणून बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक. अरे तुझा समजूतदारपणा हा तुझ्या वयापेक्षाही खूप मोठा आहे आणि असाच तो कायम राहावा. येणारा प्रत्येक क्षण आनंद घेऊन येईन. तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू हवेत, अश्रू नकोयत बाळा. अरे बाळा, तुझं कौतुक झालं किंवा नाही झालं तरीही तू तुझं काम चोखपणे करत जा, कारण चुका तर माझ्याही काढल्या जातात. मग आहे की नाही गंमत? अरे कसल्याही परिस्थितीत सकारात्मक बाजूने विचार कर. होय, विश्वास ठेव. तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल. तुला आई नाही म्हणून दुःख वाटून घेऊ नकोस बाळा. मी आहे ना तुझी आई. मी तुझ्या कायम सोबत आहे. एक हाक तरी देऊन बघ तुझ्या आईला, नक्कीच ती धावत येईल. अरे माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे. फक्त तू प्रामाणिक राहा आणि मुखामध्ये माझं नामस्मरण ठेव. तुझ्या मनात सुख आणि दुःख ही दोन वृक्ष आहेत बाळ. तू ज्याला जास्त खत पाणी घालणार तेच वृक्ष जास्त वाढणार. तू माझ्या समोर कसा आहेस यापेक्षाही मी समोर नसताना तू कसा आहेस हे तुला माहित आहे का बाळ? अरे तुझी भक्ती तुझ्या डोळ्यात दिसते बाळा. जर त्याला पुराव्याची गरज असेल तर ते आहे तुझं चांगलं कर्म. अरे थोडा विचार करून बघ. गुलाबाला काटे असतात असे नव्हे तर काट्यांना गुलाब असतात. हा विचार किती आनंद देतो. मग तुझं आयुष्यही तसंच आहे बाळा. प्रत्येक दिवस तुला अडचणी आहेत, मला माहिती आहे. मी पाहत आहे, पण बाळा मी तुला एकटं सोडणार नाही. तुझ्या अडचणी कायम राहणार नाही. फक्त प्रश्न आहे तो म्हणजे फक्त वेळेचा. वेळ ही सर्वांचीच बदलते. अरे माझ्या बाळा, जीवनात प्रत्येक पाऊल तू चालत राहा. आता जरी तुझ्या जीवनात दुःख असलं तरीही पुढच्या पावलावर सुख असणार हे मात्र नक्की आहे. बाळा माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक अडचणीत तुझ्या सोबत असेन. फक्त तू डगमगू नकोस आणि माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहेस त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. अरे जीवनात काही गोष्टी योगायोगाने घडतात तर काही सारख्याच घडतात. याचा अर्थ असा होत नाही की तू अपराध करत आहेस. लक्षात आलं ना बाळा? तू किती कष्ट करत आहेस याची कल्पना आहे मला.
त्याचं फळ तुला नक्कीच मिळेल, पण त्याचा साक्षीदार मी असेन. माझ्या बाळा, मी तुला एक गंमत सांगतो. जीवनात तू फक्त चांगलं कर्म कर, कष्ट कर, प्रगती कर, यश मिळव. थांब, अजून पुढं गंमत आहे. जीवनात तुझी वाट अडवणारे, तुझ्यावर टीका करणारे, तुला ते आपोआप शोधत येतील. पण बाळा, तू तर फक्त कष्ट केले होते. अरे पण तू चालत राहा, तुला मार्ग दाखवायला मी आहे ना. काळजी करू नकोस, तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे. हा निसर्गाचा नियमच आहे असं समज. कारण तू तुझ्या मेहनतीने पुढे गेलास, तरीही मोजकेच लोक असतील की त्यांना तुझं कौतुक वाटेल. माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. टीका करणारे आयुष्यभर टीका करू शकत नाही, कारण तुझ्या कर्माचं वजन त्यासमोर जास्त असतं. अरे जर तुझा चांगला स्वार्थ असेल तर माझं नामस्मरण कर, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे जाता जाता मी तुला एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या मनात कसलीही शंका नाही. तुला सगळ्यांच्या आनंदात आनंद वाटतो. तुझा स्वतःचा स्वार्थ नाही, तर तू खरा माझा भक्त ठरशील. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.